नमस्कार, मी उषा. आज स्कूलला जायला शरूला आणायला उशीर झालेला होता. तेवढ्यात हे आलेले दिसले मला रिक्षा घेऊन आणि त्यांना तिथंच बाहेरच थांबवलं. चला हो म्हटलं, आज खूप लेट झाला आहे म्हटलं. शरू बाहेर येऊन थांबलेली असन. मी म्हटले चल बाई, तुमचे आले ना आले काही ना काही कामच असतात घरी. म्हटलं चला आता उशीर झाला आहे. तर तेवढ्यात लगेच सिद्धू मागा लागला. म्हटलं मम्मा मला पण यायचं आहे. म्हटलं चल बाळा जाऊन घेऊन येऊ आपण दीदीला. लगेच तो पण आला. शरूला घेऊन आले मी स्कूलमधून. ती बाहेर येऊनच थांबलेली होती. आणि हे बघा आमचं बबडं कसं हवेतच उडत येते का हातन ते उगा काय वाटते काय माहीत त्याला बाहेर गेले की. हे म्हटले चला आता शरूच्या शाळेतून ब्लडची टेस्ट पण करायला सांगितलेली होती. 2-4 दिवस झालं सांगितलेली. आम्हाला थोडा लेट झालेला होता. आता ह्या मॅडम चालल्या थोड्या ह्यांना काय माहीत पुढं काय होणार होतं ते. ब्लडची टेस्ट करून खाली आलो तर बघते स्टेशनरीचा गाड्या दिसला. म्हणलं चला थोडंफार काय बघून घ्यावा, घेण्यासारखं असलं तर घ्यावा. पण एवढं काही पसंत नाही आलं म्हणून निघलो आम्ही. तसंच मार्केट चालूच होतं. म्हटले संध्याकाळच्या भाजीला बघ काय हवं नको ते. मग भाजीला बघितलं, मला काय एवढं आवडलं नाही म्हणून मी येऊन रिक्षात बसले. ते ह्या दोघं माग राहिले होते. शरू पण शेवटी वैतागून येऊन म्हणली मम्मी पप्पा काय पण घेत बसले. तर मग मला खूप हसायला आलं. मग शेवटी परत आम्ही घरी आलो. घरी आल्या मस्तपैकी फिरून आल्यावर जरा अद्रकीचा चहा मस्त बनवला. चहा पिलो. आमच्या बबड्याला खायला घातलं थोडंसं. त्यांनी पण खाऊन घेतलं. मग शरूच्या गप्पा चालल्या स्कूलमध्ये दिवसभर काय झालं ते सांगायला. मग तिचं ऐकून झाल्याच्यानंतर म्हणली मम्मी ढोकळा बनव. मग ढोकळा बनवायला घेतला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.